नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर श्रोते हो, आज आपण पाहणार आहोत लहान मुलांसाठी स्वामींची नित्य उपासना कोणती करायची आहे, कशी करायची आहे, याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, जेणेकरून मुलांच्या अभ्यासात त्यांची प्रगती होणार आहे. आणि बघा, त्यामुळे तुमच्याबरोबर तुमची मुलं वाईट वकडे बोलत असतील, या सर्वांवर एक उपाय आहे, ती म्हणजे स्वामी भक्ती. आणि श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. आणि तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा, अपेक्षा तुम्हाला सतत आनंदात आणि हसत खेळत ठेवत अशी स्वामींकडे प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींना पुन्हा एकदा त्रिवार वंदना करूया. तर बघा, तुमच्या घरात छोटी मुलं असतात, काही थोडीशी मोठी झालेली असतात, ती खट्याळ असतात. मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यामुळे श्रोते हो, थोडाफार धिंगाणा चालूच असतो. तर बघा, आपल्या घरातील लहान मुलांचे मन संस्कारक्षम होण्यासाठी नित्य उपासना व तीही अगदी छोट्या प्रमाणात करायलाच हवी. श्री स्वामी समर्थ हे आपले गुरु असल्याने लहान मुलांना रोज स्वामींचे नामस्मरण हे केलेच पाहिजे. तर बघा, बालकांनी स्वामींची उपासना कशी करायची याबद्दल व्हिडिओ ऐका. लहान मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत टेबलावर एक स्वामींची छोटीशी तस्वीर किंवा मूर्ती असेल तरी गुरु म्हणून हवी आहे, ती ठेवायची आहे. लहान मुलांनी रोज सकाळी उठल्यावर स्वच्छ आंघोळ करायची, स्वच्छ कपडे परिधान करायची आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या सुमारास व रात्री झोपताना स्वामींच्या त्या तस्वीरला नमस्कार करायचा आहे, जी तुम्ही टेबलावर अभ्यासाला ठेवली आहे त्या. आणि सकाळी उठल्यावर स्वामींना नमस्कार केल्यावर घरी आलेल्या जे आपले आजी आजोबा किंवा पाहुणे असतील किंवा आपल्या घरात जे व्यक्ती आहेत त्यांना आजी आजोबा, काका काकी, आई वडील, मोठे माणसं, ताई दादा यांना नमस्कार करायचा. या सर्वांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, म्हणजे तुमचा दिवस चांगला जाणार आहे. आणि मंत्र आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ. जो मंत्र आहे तो रोज 11 वेळा सकाळी आणि संध्याकाळी जपायचा आहे. स्वामींचे ध्यान करताना कसे करायचे आहे, तर रात्री झोपताना व अभ्यासाला बसण्यापूर्वी डोळे मिटून स्वामींचे ध्यान करून अभ्यासाला सुरुवात करायची आहे. अभ्यास खूप चांगला होईल. स्वामी लहान मुलांचे मन स्थिर करतील. रात्री झोपताना झोप शांत लागेल, बुद्धी तीक्ष्ण होईल. एकदा विषय चांगला अभ्यास करूनही काही वेळा अवगत होत नसेल किंवा अवघड जात असेल, अशा वेळी स्वामींचे नामस्मरण करा, स्मरण करा, तिढा सुटेल. आता तुम्हाला अंधश्रद्धा वाटत असेल, परंतु जर तुमच्या मनात श्रद्धा असेल तर नक्की स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. कोणतीही गोष्ट करायची आहे तर मनापासून करायची आहे, लक्षात घ्या. नाही तर नाही केली तरी हरकत नाही. बघा, परीक्षेला जाताना स्वामींचे स्मरण केल्यास पेपर खूप चांगला जाईल. एकदा तुम्ही अनुभव करा, तुमचा यश द्विगुणित होईल. आणि आता लहान मुलांनी दर गुरुवारी, पौर्णिमेला व अन्य उत्सवांना पालकांनी मुलांना घेऊन स्वामींच्या मठात जायचं आहे. मठात जाऊन मुलांनी स्वामींना आवडीचे फूल अर्पण करायचे आहे. आणि बघा, जे तुम्ही स्वामींना नमस्कार करा. तुमच्या मनाने तुमचे पालकांची जी अपेक्षा असेल ती तुम्ही दान देऊ शकता. मात्र स्वामी उपासनेबरोबरच तुमचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. अभ्यास इम्पॉर्टंट आहे. बघा, तुम्हाला सगळं काही तुमच्या मनासारखं मिळून जाईल. मुलांच्या खोलीत किंवा अभ्यासा टेबलावर जी तस्वीर लावली आहे ती कशी बघा, दररोज जमल्यास शक्यतो गुरुवारी किंवा पौर्णिमेला या जी तस्वीर लावलेली आहे तिचा फोटोची किंवा मूर्तीची तुम्ही पूजा करायची आहे. बघा, भगवे गोंड्याचे फूल व्हायचे आहे, 2 उदबत्त्या ओवाळायच्या व नमस्कार करायचा आहे. आणि मी तुम्हाला स्वामींना कोणती प्रार्थना करायची आहे ती सांगत आहे. स्वामी, मला चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या, चांगला व खूप अभ्यास करण्याची शक्ती द्या. मला नम्र
आज्ञाधारक, दयाळू बनवा. माझ्याकडून सर्वांची सेवा घडू देत, सर्वांना सुखी ठेवा. स्वामी सर्वांचे कल्याण करा. मला सदैव तुम्ही आशीर्वाद द्या. सुरुवातीला ही प्रार्थना मुलांना येणार नाही, त्यामुळे पालकांनीच ही मुलांना शिकवायची आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्कीच स्वामींची भक्ती करा. तुम्हाला नाही रिझल्ट आला तर तिथून पुढे, आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल शेवटपर्यंत तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ मला बुद्धी द्या.